मला होत तेवढं मी लय करून घातलं की माहितीला चांगलं, पण देवानं वाचली नाही बघ. अजून थोड्या दिवस माझी इच्छा होती तुझी बारकी छकुली बघायला पाहिजे. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा, बऱ्याच दिवसांपासून कमेंट्स येत आहेत की वर्षा व्लॉग डेली का येत नाही आहेत, आणि नेमकं काय झालं तर कालचा व्लॉग मे बी तुम्ही पाहिला नसेल. त्याच्यामध्ये मी शेअर केलेलं आहे की स्त्रीला ना थोडंसं आजारी आहे, व्हायरल निमोनिया झालेला आहे, आणि त्यामुळे मग सध्या त्याची काळजी, बाळाची काळजी या गोष्टी चालूच आहेत. तर त्याला औषधं वगैरे दिली आहेत. त्यानंतर मग बाळ झोपलं की मग मी हे सगळं आवरून घेते. बेडशीट वगैरे चेंज करणं, ही सकाळची घाई गडबडी आपल्या सगळ्यांचीच असते. आज मी पहिल्यांदा बाळ झोपल्याबरोबर आंघोळ आवरून घेतली. तयार व्हायचं आणखी बाकीचं आहे, आणि एखाद्या दिवशी जर आपण थोडंसं डिले केलं ना काही गोष्टीला, म्हणजे स्वतःकडे सुद्धा लक्ष देण्यासाठी, तर मग सगळाच उशीर होऊन जातो. त्यामुळे मग अवतारात आहे मी आज. उठलं का बाळ? त्यानंतर पिल्लूला शांत केलं, आणि किचनमध्ये आईचं काय चाललंय बघा. आळूची पानं, आळूची पानं थोडी आवडतात स्त्रीला जास्त. मोठं पीठ वापरलं डाळ हे बेसनाचं, आणि हे रोल करून हे काय करणार, उकडणार का तळणार? उकडायले. उकडलेले का? उकडून बी छान लागते. हे लोखंडाच्या तव्यात, आणि आधी अशी झोपवायची पानं, आणि थोडं वरून तेल टाकून झाकून ठेवायची. मग त्या घामानं काही तेलानं काही उकडून निघते, ती टेस्टी लागते. मग आणि लोखंडाच्या तव्यातली ते जेवण जास्त टेस्ट. लोह असतं. भाकर का चपाती? चिचू काय चिचू स्लोगन सांग. चिचू काय पॅम्पर लीक करायचं, पॅम्पर लीक करायचं, पॅम्पर लीक करायचं. एवढं वरी का उचलायला चिकू तिला? ठेव मांडीवर, मांडीवर ठेव, व्यवस्थित ठेव. तिच्या घेतला हात काढ, घेतला हात काढ. असं ठेवा, व्यवस्थित ठेवा मांडीवर. हा, फक्त डोकं जपायचं तिचं. पहिल्यांदा घेतलंस का चिकू तू तिला? दुसऱ्यांदा? तू दररोज घेतोस वागू? खेळव की चिकू तिला? काय करायला वापस झालं करा बारी बारी ना. 1 सेकंड यायचं का स्कूल मध्ये? मग तिला जन्मदिन ग मामे, तुला जायचं ग? किशी गी छन बाश ठेवलं जास्ती केलं. भोकड बोग नाही की कट्टी घेतली भ तुझी? दादाची कट्टी केली पिलू तू? श्री दादा म्हणू दे की रे तुला. किती छान वाटतंय दादा, गोड वाटतंय. भैया का बरं? का बरं? मी भैया म्हणते माझ्या भैयाला म्हणून. हा, चिकू भैयापेक्षा दादा छान वाटतंय. मला जर कोणी तेव्हा सांगितलं असतं दादा म्हण, तर मी दादाच म्हणलं असतं माझ्या भैयाला. चिपट्या करायचे तिखट, म्हणजे आकार तळताव तसं. पण ह्याच्यात का नाही, लय वेगळं मटेरियल आहे सगळं. पोहे आहेत, शाबू आहे, डाळ आहेत, मुगाची, तुरीची, हरभऱ्याची, धने, जिरे, ओवा, तीळ आणि कोथिंबीर, आणि मीठ, तिखट आणि लसूण एवढे मिक्स करून तिंबायचे. वडे पण छान होत असते. वडे पण, आणि वडे बी छान होते. आता चिपट्या करायला आहे, तिखट चिपट्या. म्हणजे काही जण तिखट पुऱ्या म्हणतात, पण आमच्या चिपट्या म्हणतात, कारण ते हातावर चिपटवून थापून असं केलं का त्याला चिपट्या म्हणते. मग ती आवडतात मला ती.
बायाला बी आवडतात माझ्या. आणि अक्काला अक्काला तर लय आकड म्हणलं की दोनदा तीनदा अक्कासाठी खास आई आकड तळायची माय. मला होतं तेवढं मी लय करून घातलं की माहितीला चांगलं, पण देवानं वाचली नाही बघ. अजून थोड्या दिवस माझी इच्छा होती तुझी बारकी छकुली बघायला पाहिजे. एवढी पोरगी बघितली असती तर किती मला चांगलं वाटलं असतं. काय करावं. ही साडी आहे ना आईला इतकी सुंदर दिसते. तसं तर कुठली साडी छानच दिसते, वाटतंय की तुला, पण ही जास्त छान दिसते. आणि त्याच्यापेक्षा पप्पा आमचे म्हणतात की तसल्या साड्या असतात ना कॉटनच्या इरकन त्या आणि चोळी. आता ही चोळीवरच आईनं हे केलंय साडी, पण ते का म्हणजे पदर घेतल्यामुळे दिसत नाही. तर ते कोल्हापूरला आई आलती त्यावेळेस आईंना सासू आईंना आईला घेतली होती, मोरपंखी एक घेतली होती ना. आणि ही लय छान शिवण्यात बी आले त्या. तर आता इथं चिपट्याची तयारी चालली आहे. जेव्हा आई बनवाल ना तेव्हा मी दाखवते तुम्हाला. दाखव आवला. तर बप्पांची एन्जिओग्राफी झाल्यापासून जरासं जास्त सगळेच पॉझिटिव्ह झालेत, कारण बप्पा तसं तर स्वतःची काळजी घेणारे आहेत आणि एकदम स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आहे. पण तरीसुद्धा एक घरातले मेंबर म्हणून त्यांना काय आवडतं काय नको त्या अकॉर्डिंग वेगवेगळे पदार्थ आता घरात बनवले जातात. त्यातल्या त्यात म्हणजे जास्त तर नॉनव्हेजवरती वगैरे भर आहे, पण तरीसुद्धा या चिपट्या कुंडोळी वगैरे सुद्धा त्यांना आवडतातच. भैयाला सुद्धा त्यांच्यासारखंच ते खूप जास्त आवडीने खातो. तर तुम्ही कशा पद्धतीने चिपट्या करता ते पण. याच्यामध्ये ना भरपूर साऱ्या डाळी वगैरे असल्यामुळे हेल्दी तर आहेच, टेस्टी पण खूप लागतं. आणि मेन गोष्ट म्हणजे आज रात्री बहिणीची मुलगी पण येणार आहे, तर मग त्या सगळ्याच गोष्टी एकत्रच अशा हिशोबाने. तर आता बघू शकता हे थोडंसं क्रंची आणि वड्या टाईप केलेलं आहे, कारण म्हटलं की मी बप्पांच्या आवडीनुसार ते बनवलं जातं आहे. आईला वहिनींना थोडंसं वेगळ्या पद्धतीने म्हणजे त्या लाटून पण बनवतात, तर तसं दोघींनाही आवडतं. पण हे थोडंसं असं गौस केलं आहे जेणेकरून चावायलाही सोपं पडावं. असंही थंडीचे दिवस आहेत त्यामुळे गोड पोळी गुळाची पोळी पण बनवतात. आणि ती दोन्हीचा सेट घेतलेस? दोन्हीचा सेट घेतला 1000 पण ही आहे का ही लय पातळ आहे. पण आपल्यात आहे ऑलरेडी कलर. त्याच्यात कलर आहे ते कसं बघायचं बघा सांगा कोणची सांग. मला बी ती आवडली, पण ही मळख भैयासाठी म्हणलं तर ही छान म्हणून बघायचं. म्हणलं ती म्हणलं नाही माझी खरेदी नाही ताई, मला घ्यायचं असतं घ्या नाही मी पण ते चिंबू शकत नाही. देते ती वापस. बघा की येते आणखी डबल. ही छान आहे पण सुनीता ताई 2 गेले त्या डबलची आहे ना. हो सुनीता ताई 2 गेले त्या. ही का म्हणायले माहिती का, ह्याच्यात मळायचा विषय. अजून तुम्ही आला असता तर कलर तिथं अजून आहेत का. माझं थोडं आहे. ह्या पोरीला कोण त्यांच्याकडे. थंडी प्रचंड आहे आणि आता थोडस दारावरती वगैरे विकायला ना ते रजळे आल्यात, तर ते घेऊन येते. बघू कशा आहेत त्या, अगोदर चांगल्या असतील तरच घेऊ. कंपनी वेगळी आहे ना, मग असं 2 जाई जोडून ही पण छान आहे, पण ही तर मळख ही पण तसंच आहे. पण काय ह्याच्यापेक्षा इथं डार्क शेड आहे. कुणाला मळ आहे आताच्या काळाला आहे का. ही छान आहे कलर, पण यापेक्षा ती मळ खपायला म्हणतात शेवाळ. ही राहू दे, छान वाटते. ती पण डार्क दिसायली की मधली कॉर्नरची का. मी दाखवली की ना मग तशीच आहे ती. फक्त 2ची अडचण आहे. 1200 तर होत नाही आणि माझी 2200 इकत नाही. 1800 द्या मला आणि 100 कमी करतो. 1700 एवढं खरेदी घेऊ नका. एवढं सगळं घेतल्यानंतर जरा कमी लावा. तुमच्यापेक्षा जास्त ओझं झालं ते. अहो जास्त खरेदी केल्यानंतर थोडं कमी लावायचं. एवढं ठोक तुमचं कुठं विकतं. नाही धुण्यासाठी हेवी आहे. बघ आता का मला राग नाही. राग येतो मी लक्ष करून घरी. 400 ला द्या की. कोणती 2 घेतो. ही ती 950 इकडे 500 ठरलेले. नाही
ते विरळ वाटते हो, पातळ आहे ती. ही वेगळं आहे, ही 950 दोन घेतोत ना आम्ही. नाही लय बटबटीत वाटतंय. बघायला काय ऐका ना, हे बघा ही वजनाला पण हलकी आहे, ती थोडीशी कमी करा. तुम्ही स्वतःच बघा ना कम्पेअर करून याचं वेट आणि त्याचं वेट. भारी आणि पातळ आहे तर गिऱ्हाईक मलाच मानायचं. 1200 रुपये एवढे तर 600 दोन्ही 50 रुपये हिचे कमी आणायचे 550 द्या आणि 600 ठरलेलं नाही नाही तुम्ही 500 म्हणत 1000 रुपये 100 रुपये आणा बरं. तुमचं बघून पुन्हा असंच तुम्ही कलर पप्पांसाठी एक आणि भैयासाठी एक, अशा दोन. थंडी खूप वाढली आणि बघायची तुम्हाला पहिल्यापासून बघा बघा बघायला पैसे का गोंधळ गोंधळ गावाकडचा. बघायला पैसे आहेत काय एका मस्त बसल्यात कौशल्या काकूने खाली आराम बसला. हा सेम 1200 वर आले शेवट. मी शेवट आहे तर 1800 वर चाललो तर आणि मी बी 1500. तुम्ही गेला छात आहे ती कोण देत 1000 आणा बाबा बस का. छान आहे ती. समजा तुम्हाला भेटली तर माझ्या नावाची एक आणा दिली तर हा मळीचा दोन्ही पण सेम आहे. कितीला द्यायची किंमत सांगू का असं व्यवस्थित सांगा. सांगायला द्यायचं 250 रुपयाला मध्ये भेटलेलं छान वाटते. दसऱ्यात फक्त काय करा माहिती का, दसऱ्यामध्ये धुवायला एका ठिकाणी येऊ नका, नाहीतर मिक्स होणार परत. आहे की ना वहिनी, वाळत घातलं सेम टू सेम. ही छान वाटली छाताईची. काकू सांगा की शेवट. घर बसल्या आम्ही खरेदी केली आहे अशा पद्धतीने 2-2ची. हा कलर पण छान आहे आणि त्याच्यापेक्षा वहिनीच्या हातातला छान आहे. आमच्या दोघींना पण हाच आवडलेला, पण थोडा मळका पाहू नाही म्हणून वाटत होतं. छान वाटत. तुम्ही तयारी सुरू केली का नाही थंडीची? कारण की आता प्रत्येकाच्या ते असतंच आणि हे इतकं खरेदी माहिती का बायका ग्रुपनी खरेदी करतात इथं सगळ्या जणी मिळून, त्यामुळे मग एकच भाव ठरतोय. आपल्याला मनाला जमत नाही. आणि पिल्लू बघा आजी जवळ आई म्हणत असं माझं जेवता जेवता ठेवलंय पोरी त्याच्या पायात. बाळांचे पण आहेत छोट्या रगी. हो पण 250 म्हणायले, 200ला देतो म्हणत होतं. नाकात औषध सोडायचं राहिले. श्री काय झोका बांधून गेलास आजोबांकडे? बांधलाय फक्त बघ, आजोबांना विचारत होतो. आलाय का बांधाय श्रीला? ते तिरका चाललाय झोका, हाय का नाही श्री? जाऊ दे खाली नाही खाली गेलं टेकतात पाय मग असं होतंय. मागच्या वर्षीचा झोका असं होत होता बांधलेला, तसंच राहू दे मग. पण ह्याला तिरपा जायला असंच केलं म्हणजे संबंध संबंध त्यांना बाप्पांना ते औषध वगैरे सोडल्यानंतर थोडा वेळ त्यांनी आराम केला आणि मग पुन्हा श्रीला थोडीशी मदत करतात. त्याची पण तब्येत ठीक नाहीये, त्यामुळे मग त्याचा कुठेतरी हट्ट म्हणल्यासारखं श्रीला झोका बांधून दिलेत मस्त. घशात ही व्हायलंय का श्री? झाली का? बानी ना भैयाला झोका बांधून दिलाय. हो हो तू रुसा आजोबांवर, मला पण बांधून द्या आजोबा. हो लुशबल का? मग दादाला कसा बांधून दिला म्हणा, मला पण हवा. हो 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 तू बोलती छान छान गप्पा मारती. ओके अधुरशी अपके चिल्लर पार्टी आधी करते का नाही? का नाही? सानू ए सानू
सानू म्हणती मातुंची सानू म्हणती नाही तिला सानूला म्हणलं ग तिला म्हणलं पिल्लूला खेळ पेरू बाळाला दे की बाळाला सानवी दे ना दे की बाळ खातय ग दे ग नाही आवडतंय काय की तिला आज पिल्लूला खाली आणलंय आम्ही झुच्चू मध्ये ठेवलंय आहे की ना पिल्लू आता तिला पेरू खायचा हातात द्या किंवा काय हातात द्या किंवा पिल्लू पेलू देतेस तू आमच्या बालाला आय आय दे ग सानू झोका जुजू दे ग हाय की नाही मी आले तेव्हा किती छान तब्येत होती आणि असं घालायचं ना हिवाळ्यात अंगले पूर्ण बाहेर लय सगळे म्हणते उलट का असेच काटक असतात हा मामीनच घेतलं होतं काय करतात जॉब कर मिस्टर टीचर आहेत टीचर आहेत त्यांचे मिस्टर तुझे पप्पा काय करतात ड्रायव्हर हो का माझे पप्पा पण शेतकरीच आहेत हो माझे पप्पा शेतकरीच आहेत की माझी मम्मी शेतकरी नाही आमची शेतकरी शेतच करते का बाई काय करते मग सांग टीचर आहे का नाही हा कंपनीत जाते आई आई आपली मला म्हणते तुमची मम्मी काय करते मी म्हणलं कंपनीत ग काकूची ना आईची साडी सेम दिसायली जुजू द्यायली तुला जुजू द्यायली खेळवायली तुला झोका द्यायली होय म्हण जुजू करायली तुला मी आता लयच दिवस म्हणजे जवळपास 3 महिन्यानंतर आई मला हेअर ऑइल करायला डिलिव्हरी नंतर आई आता पहिल्यांदा तेल लावायला थोडा वेळच मिळत नव्हता सगळ्याजणी आल्या म्हणलं थोडस बसावं दररोजच्या त्या व्हिडिओ आणि ह्याच्यात थोडा वेळ त्याचा हेअर ऑइल झाल्यानंतर भेटू वाकू नकोस अगं राहू दे 2 नंबरच्या बहिणीची ही मुलगी आहे जी पप्पांना बघण्यासाठी आलेली ती प्रेग्नेंट असल्यामुळे वाकू नकोस असं सगळे म्हणत होते तर बराच वेळ गप्पा वगैरे झाल्या त्यानंतर आजोबांना भेटून ती जायला निघाली आणि भैया तिला तिथे कारपर्यंत सोडायला गेला आमच्याकडे याला वाटं लावणे असं म्हणतात